पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर. धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना. राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा. 5 ऑगस्टला सोलापूर नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम असणार. पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरात पावसाचं रेड अलर्ट जारी. खडकवासल्यातून 24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात एनडीआरएफ लष्कर अलर्ट मोडवर. राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाचे आदेश. नाशिक जिल्ह्यात 48 तासापासून जोरदार पाऊस. दारणा, नांदूर, मध्यमेश्वर मधून मोठा विसर्ग. गोदावरीला पूरस्थिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यवैतरणा धरणही भरलं. 5 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले. 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. 1.25 लाखापेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आळा घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार. नवं विधेयक मांडलं जाणार. वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावर देखील नियंत्रण राहणार. बीडच्या आष्टी केमिकलच्या सहाय्यानं यावेळेस दुधाची निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. तर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून पर्दाफाश. 600 क्विंटल दूध पावडर आणि साहित्यही जप्त. केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले. महाडच्या 10 जणांचा समावेश. तर अद्यापही 1000 जण अडकल्याची माहिती.